Hello students, welcome back to the lecture series on nuclear physics. मिस्टर प्रोफेसर या ई लर्निंग प्लॅटफॉर्म मध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा हार्दिक स्वागत आहे. आपण घेऊन आलेलो आहोत लेक्चर सिरीज ऑन न्यूक्लिअर अँड पार्टिकल फिजिक्स. सध्या आपण न्यूक्लिअर फिजिक्सचा पोर्शन डिस्कस करत आहोत, म्हणून हेडिंग जे आहे ती न्यूक्लिअर फिजिक्स आणि हे आहे लेक्चर नंबर 11. लास्ट लेक्चर मध्ये आपण ऍप्लिकेशन ऑफ शेल मॉडेल बघितलं, ज्यामध्ये आपण शेल मॉडेल मध्ये न्यूक्लियस मध्ये असणाऱ्या नंबर ऑफ न्यूक्लियॉन्सना आपण डिफरंट एनर्जी लेवल्स मध्ये कशा प्रकारे डिस्ट्रीब्यूट करू शकतो हे आपण शिकलेलो आहोत. त्याचे आपण एक दोन एक्झाम्पल सुद्धा कन्सिडर केले. त्याच्या ऍप्लिकेशन मध्ये जर का न्यूक्लियस मध्ये असणारे नंबर ऑफ प्रोटॉन्स हे इव्हन असतील तर त्या न्यूक्लियसची स्पिन अँड पॅरिटी कशी कॅल्क्युलेट करायची. जर त्या न्यूक्लियस मध्ये ऑड न्यूट्रॉन असतील त्याची कशी कॅल्क्युलेट करायची. न्यूक्लियन मध्ये तो प्रोटॉन असू शकतो किंवा न्यूट्रॉनही असू शकतो. जर इव्हन ऑड कॉम्बिनेशन असतील तर प्रोटॉन ऑड असतील, न्यूट्रॉन इव्हन असतील किंवा न्यूट्रॉन इव्हन असतील, प्रोटॉन ऑड असतील, व्हाईस वर्सा. अशा वेळेस ते न्यूक्लियसची स्पिन अँड पॅरिटी कशी कॅल्क्युलेट करायची. याच्या काय केलं ते आपण डिफरंट केसेस कन्सिडर केले. त्याचा थोडासा ओव्हरव्ह्यू घेऊ 2 मिनिटांमध्ये आणि आपण काय करू आज या पूर्ण लेक्चर्स मध्ये साधारणतः 7 ते 8 काय करणारे प्रॉब्लेम डिस्कस करणार आहात, ज्यानुसार तुमचा न्यूक्लियसचा स्पिन आणि पॅरिटीचा कन्सेप्ट एकदम क्लिअर होऊन जाईल. बघा फर्स्ट काय होतं, ज्यावेळेस इव्हन इव्हन कॉम्बिनेशन होतं त्यावेळेस स्पिन पॅरिटी तुमची जे पाय ची व्हॅल्यू ऑलवेज 0 प्लस असते इव्हन इव्हन साठी. इव्हन ऑडच्या कॉम्बिनेशन्स मध्ये तुमचा जो ऑड असेल त्यालाच काय करायचं असतं, आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचं असतं आणि स्पिन पॅरिटी काय असते ऑडची असते. इव्हनला डिस्ट्रीब्यूट करायचं नाही. ज्यावेळेस ऑड ऑड असते त्यावेळेस काय करायचं असतं, पी साठी जेपी आणि एलपी कॅल्क्युलेट करायचा असतो, न्यूट्रॉन साठी जेएन आणि एल एन कॅल्क्युलेट करायचा असतो आणि त्यावरून मॉड एल एन एलपी जेएन जेपी ची व्हॅल्यू जर ऑड असेल तर रिझल्टंट स्पिन हा काय असतो जेएन प्लस जेपी. आणि जर का हा इव्हन असेल तर रिझल्टंट स्पिन हा असतो जेएन मायनस जेपी आणि त्याचा मॉड्युलस. आणि पॅरिटी पाय ही असते -1 ची पॉवर एल एन प्लस एलपी. हे आपण काय केलं लास्ट लेक्चरला इथपर्यंत डिस्कस केलेलं होतं. आज आपण या लेक्चर मध्ये काय करणार आहोत तर फक्त आणि फक्त प्रॉब्लेम डिस्कस करणार आहोत या डिफरंट कॉम्बिनेशन मध्ये इन्व्हॉल्व होणार आहे. ठीक आहे, तर चला स्टार्ट करूया फर्स्ट प्रॉब्लेम पासून. बघूया त्याचा न्यूक्लियसचा स्पिन आणि पॅरिटी कशा प्रकारे आपण कॅल्क्युलेट करू शकतो. बघा फर्स्ट प्रॉब्लेम दिलेला आहे अल्युमिनियम 1327. क्वेश्चन 1 आहे अल्युमिनियम 1327 आणि याचा काय करायचं आहे स्पिन पॅरिटी आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे जे पाय. बघा अल्युमिनियम 1327 न्यूक्लियस मध्ये प्रोटॉन आहेत 13, नंबर ऑफ न्यूक्लियॉन आहे 27, म्हणजेच नंबर ऑफ न्यूट्रॉन किती येतात 14. इव्हन नंबर आहे म्हणून याला डिस्ट्रीब्यूट करायचं नाही, ह्या ऑड म्हणून याला काय करायचं डिस्ट्रीब्यूट करायचं. म्हणजे ही जी केस आहे ही केस कशाची आली इव्हन ऑड कॉम्बिनेशनची केस आहे. यामध्ये जे 13 प्रोटॉन्स आहेत त्यांना काय करायचं आपण डिस्ट्रीब्यूट करायचं. डिस्ट्रीब्युशन कसं असणार, फर्स्ट 2 जे ते 1s हाफ मध्ये जाणार, 13 पैकी पहिले 2 किती उरले 11, त्या 11 मधले 1p 3/2 मध्ये 4 डिस्ट्रीब्यूट होणार, 4 आणि 2 झाले 6, 13 मधले 6 गेले तरी उरले किती 7. नंतरचे 1p हाफ मध्ये जाणार 2, 7 मधले 2 गेले उरले किती 5, उरल्या 5 पैकी एक जाणार 1d 5/2, 5/2 स्टेट मध्ये मॅक्सिमम लिमिट आहे 6. किती झाले आपले टोटल 4 आणि 2 6, 6 आणि 2 8, टोटल आहे 13. 8 आणि 5 होतात 14, 8 आणि 6 14 बनतात. पण आपल्याला यामध्ये मॅक्सिमम लिमिट 6 आहे, पण यामध्ये आपण किती डिस्ट्रीब्यूट करू शकतो 5. म्हणजे टोटल किती झाले डिस्ट्रीब्युशन मध्ये 1s हाफ स्टेट मध्ये 2 न्यूक्लियॉन डिस्ट्रीब्यूट 2 प्रोटॉन डिस्ट्रीब्यूट झाले. आपल्याकडे अवेलेबल होते 13, 13 मधले 2 फर्स्ट 1s हाफ मध्ये गेले, त्यामधले नंतर 1p 3/2 मध्ये 4 डिस्ट्रीब्यूट झाले. त्यानंतर 2 शेल कंप्लीट होणे आणखी उरले, तर त्यामधले 1p हाफ मध्ये आणखी 2 गेले, म्हणजे 4 आणि 2 6, 6 आणि 2 8, टोटल होते 13. 13 मधले 8 इथपर्यंत झाले, उरले किती आपल्याकडे 5. ते 5 काय झाले मग 1d 5/2 स्टेट मध्ये डिस्ट्रीब्यूट झाले. या स्टेट साठी प्रोटॉन साठी काय झाला तर जेची व्हॅल्यू किती आहे
लास्ट अनपेड न्यूक्लियनच्या करस्पॉन्डिंग 5/2 आणि पॅरिटी पाय किती आहे -1 ची पॉवर एल. तर डी स्टेट साठी एल किती आहे, डी स्टेट साठी एल आहे 2, म्हणजे -1 ची पॉवर 2, -1 ची पॉवर 2 म्हणजे 1 म्हणजे पॉझिटिव्ह पॅरिटी. म्हणजेच ॲल्युमिनियम 1327 या न्यूक्लियसची स्पिन पॅरिटी आहे जे पाय, जी आहे 5/2 प्लस काय आहे 5/2 प्लस. बघा इव्हन ऑड कॉम्बिनेशनचं हे एक्झाम्पल होतं ज्यामध्ये आपल्याला न्यूक्लियसची स्पिन आणि पॅरिटी काय करायची होती, कॅल्क्युलेट करायची होती. तर त्यामध्ये आपण बघितलं आपल्याकडे अवेलेबल होते 13चं डिस्ट्रीब्युशन कसं केलं आपण, 13 मधले पहिले 2 1/2 स्टेट मध्ये डिस्ट्रीब्यूट केले, तरी आपल्याकडे 13 मधले 2 गेले, उरले किती 11. 11 मधले 4 परत या स्टेट मध्ये डिस्ट्रीब्यूट केले, उरले किती 7. 7 मध्ये परत 2 या स्टेट मध्ये डिस्ट्रीब्यूट केले, उरले किती 5. ते 5 या स्टेट मध्ये डिस्ट्रीब्यूट केले. आणि लास्ट अनपेड कोणत्या स्टेट मध्ये झाला, तर 1D 5/2 स्टेट मध्ये लास्ट अनपेड अवेलेबल होता. त्या लास्ट अनपेडच्या करस्पॉन्डिंग जे ची व्हॅल्यू किती होती 5/2 आणि डी स्टेटच्या करस्पॉन्डिंग एल होता 2. म्हणून पाय तुमची जी पॅरिटी आहे पाय -1 ची पॉवर एल यांची व्हॅल्यू 2 -1 चा स्क्वेअर प्लस 1 म्हणजे पॉझिटिव्ह पॅरिटी. म्हणजे अल्युमिनियम 1327 या न्यूक्लियसचा स्पिन आणि पॅरिटी किती झाली तुमची जे पाय विच इज इक्वल टू 5/2 प्लस ही झाली स्पिन पॅरिटी दिलेल्या गिवन न्यूक्लियस ची. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 बघू आपण. क्वेश्चन नंबर 2 आहे SB 51-125. काय आहे SB 51-125. यामध्ये ए आहे नंबर ऑफ न्यूक्लियॉन्स 125, नंबर ऑफ प्रोटॉन्स आहेत P, नंबर ऑफ प्रोटॉन्स P किंवा Z ने आपण डिनोट करू शकतो. इथं P आणि Z मध्ये कन्फ्युजन व्हायचं, प्रोटॉन म्हणजेच काय Z. तुम्ही म्हणसाल P हा आला कुठून, P म्हणजे Z किती आहे 51, हा आहे ऑड, आणि N बनणार तुमचा A - Z म्हणजेच 125 - 51. तर हा काय बनणार 5 - 1 4, 12 मधनं 5 केले 74, हा आहे इवन. म्हणजे हे कशाचं ऑड इव्हनचं कॉम्बिनेशन पॉसिबल झालं. म्हणजे आपल्याला काय करायचंय, हे जे प्रोटॉन्स आहेत 51 यांना काय करायचंय डिफरंट एनर्जी लेवल्स मध्ये अकॉर्डिंग टू न्यूक्लियर शेल मॉडेल डिस्ट्रीब्यूट करायचंय. त्यांचं डिस्ट्रीब्युशन कसं करणार आपण, तर 1/2 स्टेट मध्ये 2 डिस्ट्रीब्यूट होणार, तरी आणखी उरणार. त्यानंतरचे 1p 3/2 स्टेट मध्ये 4 डिस्ट्रीब्यूट होणार, 1p 3/2 स्टेट मध्ये 4 डिस्ट्रीब्यूट होणार. त्यानंतर 1p हाफ स्टेट मध्ये 2 डिस्ट्रीब्यूट होणार. त्यानंतर SP 1D 5/2 मध्ये 6 डिस्ट्रीब्यूट होणार. त्यानंतर 2S हाफ मध्ये 2 डिस्ट्रीब्यूट होणार. त्यानंतर 1D 3/2 मध्ये 4 डिस्ट्रीब्यूट होणार. त्यानंतर 1F 7/2 मध्ये 8 डिस्ट्रीब्यूट होणार. त्यानंतर 2P 3/2 मध्ये 4 डिस्ट्रीब्यूट होणार. त्यानंतर 2P हाफ मध्ये 2 डिस्ट्रीब्यूट होणार. त्यानंतर 1F 5/2 मध्ये 6 डिस्ट्रीब्यूट होणार. बघा टोटल आपल्याला किती डिस्ट्रीब्यूट करायचे 51. आपण बघूया यामध्ये टोटल डिस्ट्रीब्युशन पैकी 51 वरचा लास्ट अनपेड कुठे होतो. इथं 2 आणि 4 6, 6 आणि 2 8, 8 आणि 6 14, 14 आणि 2 16, 16 आणि 4 20, 20 आणि 8 28, 28 आणि 4 32, 32 आणि 2 36, 36 आणि 6 40. म्हणजे आपल्याकडे तरी उरलेले आहेत. 1F 5/2 झाला. त्यानंतर 1F 5/2 1G 9/2 यामध्ये 10 1G 9/2 1G 9/2 आहे. 1G 9/2 नंतर 1 मिनिट मग चेकअप करते. 1G 9/2 नंतर काय आहे, तर 1G 9/2 नंतर 1G 7/2 आहे. 1G 9/2 नंतर 1G 7/2, 1G 7/2 मध्ये 1, कारण 1 पर्यंत झाली 40, 40 आणि 10 50 आणि 1 51. म्हणजे या एक्झाम्पल साठी 51 जे आपल्याला प्रोटॉन डिस्ट्रीब्यूट करायची होती, ते 51 प्रोटॉन मध्ये पहिले 2 1/2 स्टेट मध्ये डिस्ट्रीब्यूट झाले, आपल्याकडे 49 उरले. त्यानंतरचे 4 परत 1p 3/2 मध्ये डिस्ट्रीब्यूट झाले, आपल्याकडे किती उरले 49 मधले 4 गेले, आपल्याकडे उरले 45. त्यामध्ये 2 यामध्ये डिस्ट्रीब्यूट झाले, उरले 43. 6 इथे डिस्ट्रीब्यूट झाले, उरले 37. 2 इथे गेले 35, 4 इथे गेले 31, 8 इथे गेले 31 मधनं 8 गेले, किती राहिले 31 मधनं 8 गेले राहिले 23, 23 मधले 4 30, 31 मधनं 8 गेले 30च राहिले का, 31 मधनं 8 गेले ओके 24,
24 मधून 4 गेले 20. ठीक आहे, 2 आणि 4 6, 6 आणि 2 8, 8 आणि 7 14, 14 आणि 2 18, ही झाली 20, 20 आणि 8 28, 28 आणि 4 32, 32 आणि 2 36, 36 आणि 6 28 आणि 2, ही झाली 28, 28 आणि 4 32, 32 आणि 2 34, 34 आणि 7 40, 40 आणि 10 50 आणि उरला 51. हे झालं टोटल डिस्ट्रीब्युशन 51 नंबर ऑफ प्रोटॉन्स. यावरून आपल्याला कळतं आउटसाइड चाललाय का नाही आहे आतमध्ये. यावरून आपल्याला कळतं की लास्ट अनपेड इलेक्ट्रॉनच्या करस्पॉन्डिंग जे ची व्हॅल्यू आहे ती आहे 7/2. जी स्टेटच्या करस्पॉन्डिंग किती आहे, तर जी स्टेटच्या करस्पॉन्डिंग एल ची व्हॅल्यू आहे SPD FG म्हणजे 0 1 2 3 4. एल इज इक्वल टू आहे 4 म्हणजे पॅरिटी बनणार पाय -1 ची पॉवर 4 म्हणजे +1 पॉझिटिव्ह म्हणजे तुमचा स्पिन पॅरिटी जे पाय ची व्हॅल्यू काय बनणार 7/2 प्लस हा झाला हा SB 7/2 चा स्पिन पॅरिटी. यामध्ये हे दोन एक्झाम्पल झाले ऑड इव्हन न्यूक्लियनचे, ज्यामध्ये न्यूट्रॉन किंवा प्रोटॉन दोन्हीपैकी कुठलाही एकच न्यूक्लियन हा काय होता ऑड होता. ही झालं त्याचं एक्झाम्पल, त्याचं डिस्ट्रीब्युशन. म्हणून मी तुम्हाला लास्ट लेक्चर मध्ये सांगितलेलं होतं की तुम्हाला कमीत कमी 60 पर्यंत तरी ह्या न्यूक्लियनच्या डिस्ट्रीब्युशनचे एनर्जी लेवल डायग्रामचं हे जे काही ऑर्डर आहे, ही ऑर्डर आणि त्या स्टेटमध्ये किती नंबर ऑफ न्यूक्लियन्स डिस्ट्रीब्यूट होतात हे तुम्हाला लक्षात ठेवणं कसं आहे मस्त आहे. का, कारण तुम्ही ते बघू शकता की जर हे तुमचं डिस्ट्रीब्युशन तुमच्या लक्षात नसतं तर तुम्ही हा प्रॉब्लेम जर तुमचा सेट एक्झाम मध्ये 2 मार्क्ससाठी क्वेश्चन हा तुम्ही अटेम्प्ट करू शकले नसते. का, तुम्हाला पूर्ण कन्सेप्ट माहिती असूनही तुम्ही याचा आन्सर हे रॉंग काढलं असतं. का, कारण की तुमच्या ही ऑर्डर लक्षात नसती. ठीक आहे, हे दोन प्रॉब्लेम्स काय करा, व्हिडिओ पॉज करून नोट करून घ्या. नाही समजलं तर व्हिडिओ पॉज करा आणि परत रिवाइंड करून परत व्हिडिओ बघा. हे दोन एक्झाम्पल तुमचे क्लिअर झाले म्हणजे इथून समोर घेणारे आपण जे काही 4-5 एक्झाम्पल डिस्कस करू ते तुमच्या 1 बाय 1 काय होईल लक्षात येईल आणि तुमचा स्पिन पॅरिटीचा कन्सेप्ट एकदम क्रिस्टल क्लिअर होऊन जाईल. ओके, त्यानंतर नेक्स्ट व्हिडिओ पॉज करून तुम्ही नोट करून घ्या. त्यानंतरचा नेक्स्ट न्यूक्लियस आहे आपल्याकडे, त्यामध्ये आपण सेकंड कॅटेगरीचा प्रॉब्लेम डिस्कस करू. हे झालं इव्हन इव्हन वाले इव्हन वाला आणि इव्हन ऑड वाला कॉम्बिनेशन. आता आपण ऑड वाला बघू. इव्हन वाला घेण्यात तर काही मजाच नाही. दोन्ही इव्हन असतील तर ऑब्विस आहे, आपल्याला माहिती आहे दोन्ही इव्हन असल्यानंतर कॅल्क्युलेशन न करता डायरेक्टली काय येतं त्याची स्पिन पॅरिटी 0+ आहे. क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 मध्ये न्यूक्लियस आहे कॉपर 29 64. ठीक आहे, यामध्ये नंबर ऑफ प्रोटॉन्स किती आहेत तर 29 आय ऑड. नंबर ऑफ न्यूट्रॉन्स किती आहेत तर ए 64 - 29. 64 - 29 किती होतात तर 30 4 34 35 35च बनतात ना. ओके, 35 हा पण काय आहे ऑड, म्हणजे ही केस काय झाली तुमची ऑड वाली केस झाली. ऑड वाल्या केस मध्ये आपण बघितलं की प्रोटॉनसाठी डिस्ट्रीब्युशन सेपरेट करायचं, न्यूट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन सेपरेट करायचं, प्रोटॉनसाठी JP JL काढायचा, न्यूट्रॉनसाठी JN JL काढायचा, नंतर त्यांची ऍडिशन करून दोन केसेस पैकी जो येईल त्याला काय करायचं सॉल्व्ह करायचं. फॉर प्रोटॉन आपण काय करू, फॉर प्रोटॉनसाठी डिस्ट्रीब्युशन करू 1s हाफ स्टेट च्या करस्पॉन्डिंग 2, 1p 3/2 च्या करस्पॉन्डिंग 4, 1p हाफच्या करस्पॉन्डिंग 2, 1d 5/2 च्या करस्पॉन्डिंग 6, 2s हाफच्या करस्पॉन्डिंग 2, 1d 3/2 च्या करस्पॉन्डिंग 4. किती झाले टोटल, हे झाले असतील 4 2 6 2 8, 8 आणि 7 14, 14 2 18 4, 14 2 16, 16 4 20. ही झाली 20. आपल्याकडे किती आहेत 29. 1d झाला, नंतर 1f 7/2, 1f 7/2, 1f 7/2 मध्ये 8. हे झाले 20, 20 आणि 28. त्यानंतर 2s ने 2p 3/2, 2p 28 झाले. आपल्याकडे किती आहे 29. म्हणजे लास्टचा जो प्रोटॉन तो कुठे p2p, लास्टचा जो प्रोटॉन आहे तो कुठे डिस्ट्रीब्यूट होणार 2p 3/2 मध्ये 1. हे झाले 2 2 आणि 4 6, 6 आणि 2 8, 8 आणि 7 14, 14 आणि 2 16, 16 आणि 4 20 आणि 28 आणि 29. म्हणजे JP ची व्हॅल्यू किती आली याच्यावरून 3/2 आणि LP ची व्हॅल्यू P च्या करस्पॉन्डिंग आहे 1. याला तुमच्या P प्रोटॉनच्या करस्पॉन्डिंग JP आणि LP. त्यानंतर आता न्यूट्रॉन किती आपल्याकडे 35 आहे. त्यानंतर न्यूट्रॉन आहे आपल्याकडे 35. तर 35 न्यूट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन एकदा परत काढू. त्यानंतर न्यूट्रॉनसाठी JN आणि LN कॅल्क्युलेट करू आणि त्यानंतर आपण दोन केस पैकी कुठली केस ऍप्लिकेबल होती ती बघू. काय फॉर न्यूट्रॉन किती आपल्याकडे 35. 35 न्यूट्रॉनसाठी पहिले 1s हाफ स्टेटच्या करस्पॉन्डिंग 2, 1p 3/2 स्टेटच्या करस्पॉन्डिंग 4,
1p हाफच्या करस्पॉन्डिंग 2, sp 1d 5/2 च्या करस्पॉन्डिंग 6, 2s हाफच्या करस्पॉन्डिंग 2, 1d 3/2 च्या करस्पॉन्डिंग 4, spd spd नंतर 1f 7/2 च्या करस्पॉन्डिंग 8, 2p 3/2 च्या करस्पॉन्डिंग 4, 28 आणि 4 32, उरलेले किती आपल्याकडे 35, 28 आणि 4 32 म्हणजे इथं 1p 2p हाफच्या करस्पॉन्डिंग 2 किती झाले टोटल इथपर्यंत 20, 20 आणि 8 28, 28 आणि 4 32 आणि 2 34, आपल्याकडे किती आहे 35, म्हणजे 1f 5/2 ला करस्पॉन्डिंग जाईल एक. ही झाल्या टोटल 35 न्यूट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन. म्हणजेच लास्ट अनपेड न्यूट्रॉनच्या करस्पॉन्डिंग Jn किती आहे तुमचा 5/2 आणि Ln किती आहे f च्या करस्पॉन्डिंग किती होतो spdf 0 1 2 3 Ln आहे 3. म्हणजे आपल्याकडे Jp भेटला 3/2 1 Lp1, Jn भेटला 5/2 Ln भेटला 3. आपण काय करणार आता केस म्हणजे Jn प्लस Jp प्लस Lp प्लस Ln ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणार. Jn किती आहे आपल्याकडे 5/2, Jp किती आहे 3/2, Lp किती आहे 1, Ln किती आहे 3. याची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणार 5/2 प्लस 3/2 8/2 8/2 म्हणजे 4, 4 प्लस 3 आणि 4, 4 आणि 4 8, 8 म्हणजे इवन. काय आला इवन. ज्यावेळेस या डिटर्मिनंटची व्हॅल्यू किंवा या मॉड्युलसची व्हॅल्यू इवन असते त्यावेळेस रिझल्टंट स्पिन जो असतो तो काय असतो Jn मायनस Jp. हा आहे 5/2, तो आहे 3/2. 5/2 मायनस 3/2, 5 मायनस 2/2, 2/2 म्हणजे 1. याची व्हॅल्यू काय मिळणार 1. आणि पॅरिटी काय मिळणार तुम्हाला पाय -1 ची पॉवर Ln प्लस Lp. आता -1 ची पॉवर Ln किती आहे तुमच्याकडे 3, Lp किती आहे 2 1 4, 4 म्हणजे पॉझिटिव्ह 1, पॉझिटिव्ह 1 म्हणजे पॉझिटिव्ह पॅरिटी. म्हणजेच रिझल्टंट स्पिन पॅरिटी काय मिळणार Jpi इज इक्वल टू 1 प्लस 1 प्लस बघा काय त्याची स्पिन पॅरिटी 1 प्लस. ही झाली तुमची ऑड न्यूक्लियॉनची केस. बघा ऑड न्यूक्लियॉनच्या केस मध्ये आपण काय केलं जे ऑड प्रोटॉन होते ऑड प्रोटॉनना सेपरेटली डिस्ट्रीब्यूट केलं एनर्जी लेवल डायग्राम नुसार, म्हणजे तुमच्या न्यूक्लिअर शेल मॉडेलच्या एक्सप्रेशन नुसार. त्याच्या करस्पॉन्डिंग टू Jp आणि Lp कॅल्क्युलेट केला. न्यूट्रॉन साठी पण सेपरेट डिस्ट्रीब्युशन केलं, त्याच्या करस्पॉन्डिंग Jn आणि Ln कॅल्क्युलेट केला. नंतर त्या व्हॅल्यू Jn प्लस Jp प्लस Ln प्लस Lp या फॉर्म्युलामध्ये पुटअप केल्या. त्याची व्हॅल्यू इवन आली. इवन व्हॅल्यूच्या करस्पॉन्डिंग रिझल्टंट स्पिन हा Jn मायनस Jp असतो. त्याचा मॉड्युलस म्हणजे यापैकी जी व्हॅल्यू मोठी असते त्यामध्ये काय करायचं असतो सबस्ट्रॅक्ट करायचं असतं. आपण सबस्ट्रॅक्शन केली तर 5 मायनस 3 2, 2/2 1, स्पिन आला 1 आणि पॅरिटी आली -1 ची पॉवर Ln प्लस Lp, Ln होता 3, Lp होता 1, 3 प्लस 1 4, -1 ची पॉवर पॉझिटिव्ह 1, हा आला +1 म्हणजे 4 म्हणजे पॉझिटिव्ह 1, पॉझिटिव्ह 1 म्हणजे रिझल्टंट स्पिन आणि पॅरिटी आली 1 न्यूक्लियसची आली. Jpi इज इक्वल टू 1 प्लस. हे झालं एक्झाम्पल नंबर 3. त्यानंतर आपण एक्झाम्पल 4 कन्सिडर करू ज्यामध्ये आपण डिस्कस करू परत स्पिन आणि पॅरिटी कशी कॅल्क्युलेट करायची नेक्स्ट न्यूक्लियस साठी. व्हिडिओ पॉज करून तुम्ही काय करायचं आहे रिवाइंड करून परत परत बघायचं आहे. पूर्ण प्रॉब्लेम साठी मेजर तुमच्यासाठी महत्वाचं आहे तो म्हणजे हा फॉर्म्युला म्हणल्यापेक्षा ते एनर्जी लेवलचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे. तर ते एनर्जी लेवलचं डिस्ट्रीब्युशन जर का तुम्हाला व्यवस्थित लक्षात राहिलं तर बाकी या स्पिन पॅरिटीच्या क्वेश्चन्स मध्ये दुसरं अवघड असं काहीच नाहीये. बाकी फॉर्म्युला किंवा पूर्ण इझी आहे. फक्त लक्षात ठेवावं काय लागतं तर तुम्हाला ते एनर्जी लेवल मध्ये डिस्ट्रीब्युशन. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे आपल्याकडे कॉपर नाही हा काय पोटॅशियम आहे काय. हा कुठला न्यूक्लियस आहे कारण माझं केमिस्ट्री थोडं वीक आहे. हा न्यूक्लियस तुम्ही बघून घ्यायचा कुठला आहे तर आय थिंक कॉपर नाही आहे. कॉपर तर अगोदरचा होता पोटॅशियम आहे मे बी. काय आहे पोटॅशियम आहे कॉपर इथे बघून घ्या. यामध्ये बघा प्रोटॉन किती आहेत 19 म्हणजे काय ऑड. न्यूट्रॉन किती आहे 38 मायनस 19 म्हणजे हे किती आहे ऑड. 38 मायनस 19 म्हणजे हे 19 ते बी काय ऑड. म्हणजे आपल्याला प्रोटॉन साठी वेगळं सेपरेशन आणि न्यूट्रॉन साठी वेगळं सेपरेशन काय करावं लागेल
करावं लागेल. प्रोटॉन किती 19, 19 मध्ये 1s हाफ स्टेट मध्ये 2 डिस्ट्रीब्युट होतील. त्यानंतर 1p 3/2 स्टेट मध्ये 4 जातील. 1p हाफ मध्ये 2 जातील. 1d 5/2 मध्ये 6 जातील. 2s हाफ मध्ये 2 जातील. त्यानंतर 1d 3/2 मध्ये किती झाली ती पूर्ण 4 आणि 2 6, 6 आणि 2 8, 8 आणि 6 14, 14 आणि 2 16, 16 आणि आपल्याकडे किती आहे 19 म्हणजे 3. प्रोटॉनच्या करस्पॉन्डिंग JN आला, प्रोटॉनच्या करस्पॉन्डिंग JP, JN नाही ना, प्रोटॉनच्या करस्पॉन्डिंग JP आला 3/2 आणि LP आला 2, D च्या करस्पॉन्डिंग गेलाय 2. सिमिलर डिस्ट्रीब्युशन कशाचं होणार, न्यूट्रॉन पण 19 म्हटल्यानंतर न्यूट्रॉन साठी पण असं डिस्ट्रीब्युशन, न्यूट्रॉन साठी पण हे काय येणार, न्यूट्रॉन साठी सेम डिस्ट्रीब्युशन येणार. त्याच्या करस्पॉन्डिंग JN 3/2 आणि LN 2 असणार, कारण की आपल्याकडे नंबर ऑफ न्यूट्रॉन आणि नंबर ऑफ प्रोटॉनची संख्या काय इक्वल आहे, म्हणजे डिस्ट्रीब्युशन परत काढण्याची गरज नाही. आपण काय करणार मग, ऑड ची केस असल्यामुळे JN प्लस LN प्लस JP प्लस LP ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणार. ती बघणार इवन आहे का ऑड आहे, काय आपल्याकडे 3/2 प्लस 2 प्लस 3/2 प्लस 2. आता 3 प्लस 3 6, 6/2 म्हणजे 3 आणि 2 प्लस 2 म्हणजे 4, 4 प्लस 3 म्हणजे 3 प्लस 4 हा आला 7, 7 म्हणजे हा आला ऑड. ऑड आला म्हटल्यानंतर रिझल्टंट स्पिन काय आला, ऑडच्या केसमध्ये रिझल्टंट स्पिन असतो J इज इक्वल टू JN प्लस JP, म्हणजे हा 3/2 प्लस 3/2, 3 प्लस 3 6, 6/2 म्हणजे 3. रिझल्टंट स्पिन आला J इज इक्वल टू 3 आणि पॅरिटी आली पाय इज इक्वल टू -1 ची पॉवर LN प्लस LP. LN आहे 2, LP आहे 2, 2 2 हा येस, म्हणजे -1 ची पॉवर 4 म्हणजे +1, +1 म्हणजे पॉझिटिव्ह पॅरिटी. म्हणजेच गिव्हन न्यूक्लियस पोटॅन्शियम 19 किती आहे 38. या न्यूक्लियस साठी तुमचा जे पाय स्पिन पॅरिटीची व्हॅल्यू आहे तर किती आहे 3 प्लस आला गिव्हन न्यूक्लियसचा स्पिन आणि पॅरिटी. आतापर्यंत आपण 4 एक्झाम्पल कन्सिडर केले. 4 एक्झाम्पल मध्ये तुमचा फर्स्ट 2 एक्झाम्पल आपण कन्सिडर केले ज्यामध्ये ऑड इव्हन ची केस होते. नेक्स्ट 2 एक्झाम्पल कन्सिडर केले ज्यामध्ये ऑड ची केस होती. आता एक एक्झाम्पल कन्सिडर करू ज्यामध्ये इव्हन आपल्याला कॅल्क्युलेशन करण्याची गरजच नाहीये, तरी पण आपण काय करू एक वन केस डिस्कस करू, त्यानंतर आणखी 2-3 एक्झाम्पल डिस्कस करू. त्यामुळे ह्या चॅप्टर मध्ये तुमचा काय होईल, या चॅप्टरचा पूर्ण स्पिन पॅरिटीचा कन्सेप्ट एकदम क्रिस्टल क्लिअर होऊन जाईल. एक्झाम्पल नेक्स्ट काय, ऑक्सिजन 5, ऑक्सिजन 8-16, यामध्ये नंबर ऑफ प्रोटॉन आहे 8, इव्हन न्यूट्रॉन आहे 16 - 8, 8 हा पण आहे काय इव्हन. आपल्याला माहिती फॉर इव्हन फॉर इव्हन न्यूक्लियॉन जे पायची व्हॅल्यू असते 0 प्लस, जे पायची व्हॅल्यू असते 0 प्लस, याचं कॅल्क्युलेशन आपल्याला करण्याची गरज नाही. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल कन्सिडर करू आपण बेरिलियम 49. बेरिलियम 49 याच्यामध्ये प्रोटॉन नंबर ऑफ प्रोटॉन आहे 4 जे आहेत इव्हन, नंबर ऑफ न्यूट्रॉन आहे n 9 - 4 5 म्हणजे ऑड. ही काय झाली ऑड इव्हन वाली केस झाली. मग न्यूट्रॉन साठी आपण डिस्ट्रीब्युशन करणार ज्यामध्ये 1s हाफ स्टेट मध्ये जाणार 2 5 पैकी, नंतर 1p 3/2 स्टेट मध्ये 4 मॅक्सिमम लिमिट, पण आपल्याकडे 3च अवेलेबल आहे म्हणून 3 इथे जाणार. याच्या करस्पॉन्डिंग जे ची व्हॅल्यू किती आली तुमची 3/2 आणि L किती आला तर 1, म्हणजेच पॅरिटी पाय किती आली -1 ची पॉवर 1 म्हणजेच -1 म्हणजे निगेटिव्ह. म्हणजेच बेरिलियम 49 न्यूक्लियसचा स्पिन पॅरिटी ची व्हॅल्यू आली तुमच्याकडे 3/2 मायनस काय आली 3/2 मायनस हा आला बेरिलियम 49. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आहे कॉपर नाही कॅल्शियम 2041, कॅल्शियम 2041, कॅल्शियम 2041 क्वेश्चन नंबर 7 काय आहे कॅल्शियम 2041. यामध्ये नंबर ऑफ प्रोटॉन्स किती आहे 20 जे आहेत इव्हन नंबर,
नंबर ऑफ न्यूट्रॉन्स किती आहे 41 मायनस 20. 21 जे काय ऑड आहे म्हणजे आपल्याला काय करायचं आहे n इज इक्वल टू 21 चं डिस्ट्रीब्युशन करायचंय. 1s हाफ स्टेट मध्ये जाणार 2, 1p 3/2 मध्ये जाणार 4, 1p हाफ मध्ये जाणार 2, 1d 5/2 मध्ये जाणार 6, इथे 21, 2s हाफ मध्ये जाणार 2, 2s हाफ मध्ये जाणार 2, 1d 3/2 मध्ये जाणार 4, इथपर्यंत किती झाले तुमचे टोटल 20. टोटल 20 झाले मोजून घेऊ शकता 1d. त्यानंतर USPD 1f 7/2 मध्ये झाला 1. 2 आणि 4 6 2 8 8 आणि 7 14 2 16 आणि 4 20 20 उरला 1. म्हणजे स्पिन जे ची व्हॅल्यू किती आली 7/2. एल किती आहे एफ च्या करस्पॉन्डिंग SPD F 3 1 2 3. यस एफ च्या करस्पॉन्डिंग एल 3 आहे ना. SPD F 0 1 2 3 3 आहे. हे तुमचं पॅरिटी पायची व्हॅल्यू काय निघणार -1 ची पॉवर 3. -1 ची पॉवर 3 म्हणजे -1 म्हणजेच कॅल्शियम 2041 या न्यूक्लियसची स्पिन पॅरिटी आहे जे पाय. तर त्याची व्हॅल्यू आली तुमची 7/2 मायनस हा आला कॅल्शियम 2041 न्यूक्लियसची स्पिन आणि पॅरिटीची व्हॅल्यू. या लेक्चर मध्ये आपण 7 एक्झाम्पल कन्सिडर केले आणि या 7 एक्झाम्पल मध्ये पूर्ण व्यवस्थित डिटेल मध्ये तुम्हाला स्पिन आणि पॅरिटी न्यूक्लियस कशा प्रकारे कॅल्क्युलेट करायचे असते पूर्ण स्टेप बाय स्टेप मॅनरला काय केलं आहे सांगितलेलं आहे. तरी आपण एकदा काय करू लास्टला परत आणखी एक एक्झाम्पल डिस्कस करू आणि लेक्चर मध्ये परत 5 मिनिटं काय करू 50 पर्यंत या स्टेट्स कशा ध्यानात ठेवायच्या किंवा कशा प्रकारचं डिस्ट्रीब्युशन आहे हे डिस्ट्रीब्युशन बघू म्हणजे जेणेकरून आहे स्पिन आणि पॅरिटीचा कन्सेप्ट या लेक्चर मध्ये तुमचा काय होईल एकदम क्रिस्टल क्लिअर होऊन जाईल. क्वेश्चन नंबर 7 त्यानंतर क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8 मध्ये काय आहे निकेल आहे 2351 यामध्ये नंबर ऑफ प्रोटॉन आहे 23 जे की काय आहे ऑड आहेत आणि नंबर ऑफ न्यूट्रॉन आहे 51 मायनस 23. 51 मायनस 23 किती होतात एक कमी करायचं आहे 24 24 मायनस 26 26 होतात. हे ऑब्विसली 26 होतात का 11तून 3 गेले 28 होतात वाटतं 11तून 3 गेले उरतात 8 इथला आजचा आहे परत 5तून 3 गेले 28. यस हा आहे इवन म्हणजे केस कोणती झाली इवन ऑड वाली केस झाली इवन ऑड म्हणजे आपल्याला काय करायचे ऑड वाले जे प्रोटॉन 23 ला डिस्ट्रीब्यूट करायचे. तर फर्स्ट 1s हाफ स्टेट मध्ये 2 डिस्ट्रीब्यूट होणार 1p 3/2 स्टेट मध्ये 4 डिस्ट्रीब्यूट होणार 1p हाफ स्टेट मध्ये 2 डिस्ट्रीब्यूट होणार SPD 1d 5/2 मध्ये 6 डिस्ट्रीब्यूट होणार 2s हाफ मध्ये 2 डिस्ट्रीब्यूट होणार 1d 3/2 स्टेट मध्ये 4 डिस्ट्रीब्यूट होणार हे झाले टोटल 20. 1f 7/2 स्टेट मध्ये 3 डिस्ट्रीब्यूट होणार हे झाले टोटल 23. 4 2 आणि 4 6 6 आणि 2 8 8 आणि 7 14 2 16 आणि 4 20 आणि 3 23. लास्ट रिझल्टंट जे ची व्हॅल्यू किती आहे 7/2 आणि एल किती आहे 3. J3 पॅरिटी पाय ची व्हॅल्यू निघणार -1 ची पॉवर 3 म्हणजे -1 म्हणजेच तुमचा निकेल 2351 या न्यूक्लियस साठी स्पिन पॅरिटी जे पाय ची व्हॅल्यू काय मिळणार तुमची 7/2 मायनस 7/2 मायनस हे झाले या गिवन न्यूक्लियसची स्पिन पॅरिटीची व्हॅल्यू ज्या स्पिन पॅरिटीला आपण जे पाय ना j टू द पॉवर ऑफ पाय न डिनोट करतो. हे काय झाले आपण 8 एक्झाम्पल कन्सिडर केले आणि या 8 एक्झाम्पल वरून तुम्हाला कोणत्याही टाइपच्या दिलेल्या न्यूक्लियसची स्पिन आणि पॅरिटी कशा प्रकारे कॅल्क्युलेट करायची हे पूर्ण क्रिस्टल क्लिअर झालेलं असेल. बघा ऑर्डर काय आहे आपण लास्ट लेक्चरला ऑर्डर डिस्कस केली तर पहिली आहे 1s हाफ याची मॅक्सिमम लिमिट आहे 1s हाफ स्टेट याची मॅक्सिमम लिमिट आहे 2. त्यानंतर येतं 1p 3/2 याची मॅक्सिमम लिमिट आहे 4. नंतर आहे 1p हाफ याची मॅक्सिमम लिमिट आहे 2. त्यानंतर आहे SP 1d 5/2 याची मॅक्सिमम लिमिट आहे 6. त्यानंतर आहे 2s हाफ याची मॅक्सिमम लिमिट आहे 2. 2s हाफ नंतर 1d
3/2 1D 3/2 याची मॅक्सिमम लिमिट आहे 4. 1F 7/2 याची मॅक्सिमम लिमिट आहे 8. 2P 3/2 याची मॅक्सिमम लिमिट आहे 4. 2P हाफ याची मॅक्सिमम लिमिट आहे 2. 1F 5/2 याची मॅक्सिमम लिमिट आहे 6. अँड सो ऑन. डिस्ट्रीब्युशन बाकीच्या समोरचं तुम्ही काय करायचं, गुगल करून इंटरनेटवरनं शोधून लिहून घ्यायचंय. ऍट मेजरली तुम्हाला 52, अच्छा 52च आहे का, 50 जो तुमचा फोर्थ क्वांटम नंबर नाही, सॉरी समजा फोर्थ मॅजिक नंबर जो आहे 50, तिथपर्यंत तरी कमीत कमी एनर्जी लेवल डिस्ट्रीब्युशन कसं आहे त्याची ऑर्डर आणि प्रत्येक स्टेटमध्ये ऍटमॅक्स किती न्यूक्लिऑन हे आपण फील करू शकतो, इथपर्यंतच्या क्वांटिटीज काय करायच्या आहे, नोट करून घ्यायच्या आहेत आणि हे लक्षात ठेवायचं आहे. या पूर्ण चॅप्टर मध्ये आपण पूर्ण एक्झाम्पलच कन्सिडर केले की न्यूक्लियसचा स्पिन आणि पायरिटी कशी कॅल्क्युलेट करायची आहे आणि त्याचे 8 एक्झाम्पल कन्सिडर केले. त्यामध्ये इव्हन इव्हन न्यूक्लियनचे एक एक्झाम्पल, त्याचे एक्झाम्पल जास्त न घेण्यामागचं रिझन हेच, इव्हन इव्हन असताना डायरेक्ट रिझल्ट आपल्याला माहिती आहे 0+, त्यामुळे आपण एक्झाम्पल कन्सिडर केले ऑड इव्हन कॉम्बिनेशनचे आणि ऑड ऑड कॉम्बिनेशनचे. साधारण ऑड इव्हन कॉम्बिनेशनचे 4-5 एक्झाम्पल आणि ऑड ऑड कॉम्बिनेशनचे 4-5 एक्झाम्पल आणि इव्हन इव्हन वाला फक्त एक, कारण इव्हन इव्हन वाल्यावाला एक्सप्लेन करण्यासारखं काहीच नाही, त्याचा रिझल्ट स्टँडर्ड आपल्याला माहिती असतो. त्यामुळे हे एक्झाम्पल, हे लेक्चर तुम्ही रिपीटेड बघून तुमचा हा कन्सेप्ट एकदम क्लिअर करून घ्या. स्पिन पॅरिटीवर बेस तुम्हाला सेटमध्ये एक क्वेश्चन येण्याचा चान्स असतो आणि तो जर तुम्हाला हा फक्त फॉर्म्युला माहिती असला, फॉर्म्युला म्हणजे एनर्जी लेवल ट्रान्समिशन कसं होतं आणि त्या एनर्जी लेवल ट्रान्समिशनची ऑर्डर आणि त्यामध्ये मॅक्सिमम किती न्यूक्लिऑन फील होऊ शकतात. ठीक आहे, तर भेटूया उद्याचा नेक्स्ट लेक्चर मध्ये. त्या नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण बघू की रेडिओ ऍक्टिव्ह डीके मध्ये अल्फा डीके कसा होतो, अल्फा डीके मध्ये मग नंतर गमाव टेलर, अल्फा डीकेचे नंतर टाईप, रेंज वगैरे जे काही कन्सेप्ट अल्फा डीकेशी रिलेटेड ते, आणि सेट मध्ये आलेले प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स काय करू, काही डिस्कस करू अल्फा डीके. आणि मेजरली त्या चॅप्टर मध्ये आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बीटा डीके ही स्टार्ट होऊ शकतो किंवा मे बी त्या नेक्स्ट लेक्चर मध्ये बीटा डीके आपला स्टार्ट होईल. ठीक आहे, तर भेटूया नेक्स्ट लेक्चर 12 नंबर मध्ये न्यूक्लिअर फिजिक्सच्या. अभ्यास करत राहा, काही अडचणी असल्या तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. ओके, भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये. हॅपी लर्निंग, अभ्यास करत राहा. सेटच्या एक्झाम साठी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. भेटूया नेक्स्ट लेक्चर नंबर 12 रेडिओ ऍक्टिव्ह डीके, अल्फा डीके आणि बीटा डीके. मे बी बीटा डीके स्टार्ट होईल नेक्स्ट लेक्चर मध्ये होईल. त्यानंतर प्रिसिडिंग लेक्चर्स मध्ये आपण गामा डीके वगैरे वगैरे टॉपिक्स 1 बाय 1 डिस्कस करत जाऊ.